दरम्यान बारामतीत विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला आता 6 महिने होत आहेत, मात्र अजूनही या संदर्भात चौकशी सुरूच आहे। दरम्यान अपघातानंतर आलेला प्राथमिक अहवाल आला तोही आम्हाला पटलेला नाही असं युगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। तसेच या प्राथमिक अहवालात खूप गोष्टी चुकीच्या आहेत, आम्हाला इतकीच खंत आहे की 6 महिने उलटूनही सत्य समोर आलेलं नाही असंही युगेंद्र पवार यावेळेस म्हणाले। दादांना जाऊन 6 महिने होत आहेत। एकतर 6 महिने असे भराभरा गेले की कळलंच नाही। आणि पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यांनी पहिल्या महिन्याभरात आपल्याला एक प्राथमिक अहवाल तिथं दिला, पण तो आम्हाला काही पटला नाही। त्याच्यात अनेक मुद्दे त्यांनी जे घेतले ते चुकीचे आहेत। तुम्ही जर तिथं गेला, बारामतीत गोजूबावी म्हणून एक गाव आहे, तर तिथं खूप गोष्टी त्या प्राथमिक अहवालमध्ये जे त्यांनी लिहिलेले ते सगळे चुकीचे ठरलेले आहेत। तरी आम्ही सगळे इथं थांबलोय आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले। पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाहीये। आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे। आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल। अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले। लोकांच्या मनात शंका आहे, सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आत्तापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाही। ह्याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं। आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, सीसीटीव्ही, साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत। साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत। आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशी करत आहे, CID असेल, आपलं DGCA असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो, हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे। यानंतर पाहूयात एक सविस्तर बातमी। जळगावच्या 40गाव मध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात वयावरून रंगलेली मिश्कील जुगलबंदी झाली आहे। भाषणाच्या सुरुवातीलाच मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांचा आमचे मोठे बंधू असा उल्लेख केला। त्यावर गुलाबराव पाटील यांनी तुम्हीच मोठे आहात, मी लहान आहे, तुम्ही 66 वर्षांचे तर मी 58 वर्षांचा आहे असं सांगत प्रत्युत्तर दिलं। त्यावर गिरीश महाजन यांनी कोण मोठे वाटते हे लोकांनाच विचारा, यावर मतदान घ्या, गरज पडली तर जळगाव ग्रामीणमध्ये नागरिकांनाही विचारा असं म्हणत वातावरणात रंगत आणली आहे। त्यावर गुलाबराव पाटील यांनी तुम्ही नकली केस बसवले आहेत असा मिश्कील टोला लगावलाय। दोन्ही मंत्र्यांमधील या हलक्या फुलक्या संवादामुळे सभागृहात उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला। मंचावर उपस्थित जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, आमचे मोठे बंधू, तुम्ही म्हटले ना लहान मोठे भाऊ आम्ही म्हणून, नाही कोणाला विचारा कोण लहान वाटतं, मोठं कोण वाटतं। चला मतदान घ्या या विषयावर। तुम्ही जिल्ह्यात कुठे विचारा, तुमच्या मतदारसंघातील लोक हे सांगतील। ते म्हणतात नकली केस बसवले म्हणतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्रमिला निकम आणि अजीज मिस्त्री या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेलं आहे। 1 कोटींच्या कथित दरोड्याच्या प्रकरणी 10 जणांविरोधात पुण्यातील नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 18 जुलै रोजी नवले परिसरात एका व्यापाऱ्यावर दरोड्याचा कट रचल्याचा आरोप या निलंबित पोलिसांवर असून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचारी फरार आहेत।
मुंबईच्या गोरेगाव परिसरात असलेल्या अवैध मजारवर प्रशासनानं कारवाई केली आहे. गोरेगावच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये उभारण्यात आली होती आणि ते पाडण्याची कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली आहे. दाट जंगलात मजार आणि मंदिर अशा दोन्ही धार्मिक स्थळांचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलं होतं असं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी वन विभागाने तक्रार दाखल केली होती आणि चौकशीनंतर बुलडोझरच्या सहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आलं. ही जागा वन विभागाची आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय. मंत्री गिरीश महाजन चाळीसगावच्या दौऱ्यावर जात असताना रस्त्यात ट्रकच्या चालकाच्या केबिनवर काही जण बसून प्रवास करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ वाहन थांबवत ट्रक चालकासह संबंधितांना चांगलेच खडसावले. टपावर बसलेल्या नागरिकांना ट्रकच्या मागील भागात बसण्यास सांगत सोबत असलेल्या पोलिसांना संबंधित ट्रकवर कारवाई करण्याची सूचनाही दिली आहे. लोक व्हायची परवानगी आहे का तुला? अशी लोक व्हायची परवानगी तुला? त्यानंतर पाहूयात महत्त्वाची बातमी. मंत्री गिरीश महाजनांनी चाळीसगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या सुरू आहे. आमदार मंगेश चव्हाणांच्या विकास कामांचं कौतुक करताना त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांनी एक प्रकारे आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार, त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं असे गिरीश महाजनांनी म्हटलंय. मी मंगेश दादामध्ये या पक्षाचा या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय. आम्ही अजून किती दिवस आहोत? 60 टर्म झाल्या, अजून एक करू शकतात, एखादी टर्म. आता वय मी सांगत नाही तर गुलाब परत टिप्पणी करतील की मी मोठा ऐकायला आलोय म्हणून. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. तर सरांना मसनावर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच शेवटपर्यंत उठत नाही, बसत नाही, चालत नाही तरी मीच. अरे मन करा हे नाही चालणार असं. आणि मग लोक नाही ते कळायला लागलेलं आहे आणि लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं, पुढे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. हे होत असताना, थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिलीत, 3-3 टर्म झाले, आपण आमदार त्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्षे आमदार आहोत. अजून काय पाहिजे? खरं गुलाब मोर्चा अतिशय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातावर सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेश दादा आहे.